जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण पाकिस्तानला तंतोतंत लागू पडते। इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता चर्चेचा बहाणा करणाऱ्या पाकिस्ताननं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। काय केलंय पाकड्यांनी? पाहूयात रिपोर्ट। दहशतवादाला खतपाणी घालणारा, दहशतवादाची फॅक्टरी अशी ओळख असलेला पाकिस्तान आता स्वतःला शांततेचा दूत म्हणून मिरवताना दिसतोय। मात्र पाकिस्तानच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याची बाब पुन्हा जगासमोर आली आहे। शांततेचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे असा दावा अमेरिकन माध्यमांनी केलाय। एकीकडे अमेरिकेची मैत्री तर दुसरीकडे अमेरिकेच्या विरोधात इराणला गुप्त मदत, यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। याच पाकिस्ताननं इराणच्या अत्यंत महत्वाच्या अशा सर्व्हिलन्स आणि इंटेलिजन्स RC-130 एअरक्राफ्टला पाकिस्तान मधल्या नूर खान एअरबेस मध्ये आश्रय त्या ठिकाणी दिला होता। ज्या अर्थी पाकिस्तान हा इराणला मदत करतोय त्याच अर्थी एक प्रकारे अमेरिकेकडून तो पैसे उकळतोय, पण त्याचाच विश्वासघात करतोय। तिथे कुठेतरी जे आहे पाठीत छुरा खोपण्याचं काम पाकिस्तान करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। एक प्रकारे पाकिस्तान हा पुन्हा एकदा अमेरिकेसोबत डबल गेम खेळतोय, त्यांचा विश्वासघात करतोय, हेच या घटनेवरून स्पष्टपणे आपल्याला लक्षात येत आहे। इराणने अमेरिकन हल्ल्यांच्या भीतीमुळे आपली संवेदनशील लष्करी आणि गुप्तहेर विमानं पाकिस्तानमध्ये हलवल्याचा दावा अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही विमानं रावळपिंडी जवळच्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नूर खान एअरबेसवर ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। हा तोच नूर खान एअरबेस आहे जिथे वर्षभरापूर्वी भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान हल्ला केला होता। ज्या पाकिस्तानला अमेरिकेने वर्षानुवर्ष अब्जावधी डॉलर्सची मदत केली, त्याच पाकिस्तानने अमेरिकेच्या डोळ्यात पुन्हा एकदा धूळफेक करत इराणला आसरा दिल्याचा आरोप होतोय। यामुळे फ्रेंड ऑफ अमेरिका की फ्रेंड ऑफ इराण हा प्रश्न उपस्थित होतोय। अमेरिकेचे सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटलं आहे क्लिअरली की हे जर का असं पाकिस्तान करत असेल तर आपल्याला पुन्हा विचार करायला पाहिजे आणि पाकिस्तानला कितपत वाटाघाटींसाठी किंवा मैत्री संधीसाठी मुभा दिली पाहिजे हे आपण पुढे जाऊन पाहिलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे लिंडसे ग्रॅहम स्वतः एक रिपब्लिकन आहेत, त्यामुळे रूलिंग पार्टीचे मेंबर आहेत, त्यांचं हे म्हणणं खूप जरुरी आहे। आपल्याला पाहावं लागेल की पुढे जाऊन ह्याच्यामधून किती काय बाहेर पडतं आणि किती पाकिस्तानचं पितळ बाहेर पडतं। तर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इराणने आपली RC-130 प्रकारातली गुप्तहेर आणि टेहळणी विमानं पाकिस्तानमध्ये हलवली। ही विमानं पाकिस्तानच्या रावळपिंडी जवळच्या नूर खान एअरबेसवर पार्क केल्याचा दावा आहे। एकीकडे पाकिस्तानकडून मध्यस्थी आणि शांततेचं नाटक, तर दुसरीकडे इराणला गुप्त लष्करी मदत। RC-130 ही विमानं इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स, सिग्नल इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटरसेप्शनसाठी वापरली जातात। केवळ पाकिस्तानच नव्हे तर इराणने काही नागरी विमानं सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानकडेही वळवल्याचं म्हटलं जातंय। या धक्कादायक अहवालानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानवरती करडी नजर ठेवून आहे। दुसरीकडे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे। सेनेटर लिंडेस ग्रॅहम यांनी पाकिस्तानने जर खऱ्याच अर्थाने इराणला जहाजं ठेवण्यासाठी परवानगी दिली असेल तर पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे। पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावले। पाकिस्तानचा खोटारडेपणाचा इतिहास पाहिला तर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये। दहशतवादी संघटनांचं उगमस्थान, जगभरातल्या वॉन्टेड दहशतवाद्यांना आसरा, सतत दुहेरी भूमिका आणि गुप्त व्यवहारांचे आरोप हे पाकिस्तानसाठी नवे नाही। ओसामा बिन लादेन पासून तालिबान पर्यंत पाकिस्तानचा अमेरिकेला अनुभव आलेला आहे। मात्र नव्यानं पाकिस्तानशी अमेरिकेनं विश्वास दाखवला, मात्र कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडच राहतं असा अनुभव आता अमेरिकेला देखील आलेला आहे। अमेरिकेच्या या नव्या अनुभवाची जागतिक राजकारणामध्ये सध्या चांगली चर्चा होताना पाहायला मिळते।